आई तुझा आशीर्वाद मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत. अवनी ही तिच्या खोलीत बसलेली असते आणि त्यानंतर रिसेप्शनमध्ये झालेल्या सगळ्या गोष्टी तिला आता आठवू लागलेल्या असतात. कशा पद्धतीने तिने तो उखाणा घेतला आणि खरंच मी हा उखाणा घेणं गरजेचं होतं का, हे सगळं आता इथे तिला आठवू लागलेलं असतं. आणि त्यानंतर राजाने त्याच्या आईचं घातलेलं तिच्या गळ्यामध्ये ते मंगळसूत्र, हे सगळं काही आठवत असतं. पण मी हे सगळं योग्य केलं आहे का, मी हे सगळं कशासाठी केलं आहे, त्याचं आणि माझं लग्न तर फक्त आणि फक्त एक खोटं लग्न आहे, नाटक आहे. मग तरीसुद्धा हे मंगळसूत्र मला गळ्यामध्ये घालण्याचा मान आहे का, असा ती विचार करत असते. दुसरीकडे आता कार्यक्रम झाल्यानंतर नमी ही घरी जाऊन पोहोचलेली असते आणि घरी जाऊन पोहोचल्यानंतर हळूच दरवाजा उघडते, कडी लावते. सुलू आजूबाजूला आहे का हे याचा कानोसा घेतच ती आतमध्ये जात असते. तेव्हा समोर देवी आईची मूर्ती दिसते आणि त्याला हात जोडत असते. आणि त्यानंतर तिला असं वाटत असतं की नाही, बहुतेक ना आई झोपली आहे, बरं झालं. पण समोर ओळून पाहते तर काय, सुलू तिच्या पुढ्यात उभी असते. तेव्हा नमी म्हणत असते, काय झालं आई, तू आणखी झोपली नाही आहेस का, आणि अशी माझ्यासमोर येऊन उभी का बरं राहिली आहेस, काय झालं सांग ना. तेव्हा सुलूच्या हातामध्ये काठी असते आणि ती काठी ती समोर करत असते आणि म्हणत असते, काय झालं हे तू मला विचारतेस का, तुझी हिंमत कशी झाली हे सगळं काही करण्याची आणि माझ्यापासून गोष्टी लपवण्याची. तुला सांगितलं होतं ना त्या घरात जायचं नाही आहे म्हणून, तरीसुद्धा तू का आलीस. अगं असं काय करतेस, एवढं आग्रहाने बोलवलं होतं तर मग जायला पाहिजे ना. आणि आता तर तुझा शापसुद्धा खोटा ठरला आहे, मग आता काय प्रॉब्लेम आहे. अगं मामाच्या घरामध्ये सूनसुद्धा आली आहे, मग आता तू माझं आणि यशाचं लग्न लावून दे. तेव्हा सुलू भडकते आणि म्हणत असते, असं मी अजिबातच करणार नाही, समजलं का. आईची ते हार झाली तर त्याचा आनंद होतोय का तुला, तुझं काय चाललेलं आहे. हे बघ नमे. तेव्हा नमू म्हणत असते, बरं बरं चल चल, गुड नाईट, आता आपण नंतर बोलूया. तू माझं आणि यशाचं लग्न लावून देण्याची तयारी कर, कारण तसाही तुझा शाप जो आहे ना तो आता खोटा ठरलेला आहे, असं नमी स्पष्टपणे सुलूला सांगत असते. आणि म्हणत असते, अगं जाऊ दे ना, आता उगाचच कशाला हे करतेस, तसंही यशा मला आवडतो. तेव्हा सुलू म्हणत असते, जीव जरी गेला ना तरीसुद्धा तुझं आणि यशाचं लगीन मी लावून देत नसते. दुसरीकडे आपण पाहतो, राजा हा तिथेच बाहेर डेकोरेशनच्या तिथे बसलेला असतो आणि टेन्शनमध्ये असतो. खरं पाहायला गेलं ना तर त्याला टेन्शन आणि आनंद ह्या दोन्ही गोष्टी सोबतच असतात. तेवढ्यातच तिथे आता अण्णा येतात. अण्णा आल्याबरोबर त्याच्या गळ्यात पडत असतात आणि म्हणत असतात, आज खरंच तुझ्यामुळे ना सगळं काही व्यवस्थित झालं आहे. आज खरंच फार आनंद झाला आहे आम्हाला, कारण आज ना तुझ्यामुळे इथे तुझ्या आईचं स्वप्न पूर्ण झालं आहे आणि तुझ्यामुळे आईनंतर आपल्या घरामध्ये बाईचा आशीर्वाद लाभला आहे. खरंच आज तुझी आई ना जिथे कुठे असेल ना तिथे ना ती फार आनंदात असणार आहे, असं सुद्धा आता इथे ते बोलत असतात. आता हे सर्व काही बोलत असताना आता राजा म्हणत असतो, काय करताय अण्णा हे, अहो मारू नका ना, तुमचं मारलेलं मला जास्त टोचत आहे, जास्त त्रास होत आहे त्या सगळ्या गोष्टींचा, प्लीज जरा तुम्ही शांत बसा ना, असं सुद्धा आता इथे तो बोलत असतो. हे सगळं काही बोलल्यानंतर आता ते म्हणत असतात, अरे वेडा आहेस का, हे बघ मी का आणि कशामुळे म्हणते हे सगळं तुला कळतंय का. तेव्हा तो म्हणत असतो, हो मला कळतंय ना हे सगळं काही, आणि तुम्हाला एक गोष्ट सांगू का, हे बघ राजा, आज ना ह्या घरामध्ये आनंद आलाय ना त्यामुळे मला ना तुझे खूप आभार मानायचे आहेत. खरंच मला ना एवढा आनंद झालाय म्हणून काही विचारू नको, असं सुद्धा अण्णा आता इथे बोलत असतात. आणि ह्या सगळ्या गोष्टी अण्णाने बोलल्यानंतर आता मात्र ते नाचायला लागलेले असतात. आणि तेव्हा राजा म्हणत असतो, हे बघा अण्णा, तुम्ही आता शांत बसणार आहात की नाही, तुम्ही जरा शांत बसा बरं, कारण मला ना आता फार झोप आली, मी फार दमलोय, आणि तुम्हीसुद्धा जाऊन झोपा बरं, असं सुद्धा आता इथे तो बोलत असतो. आता हे सर्व काही बोलल्यानंतर इथे राजा म्हणत असतो, खरं पाहायला गेलं तर इथे देवीचा आशीर्वाद आणि ह्या सगळ्या गोष्टी लाभल्यात, ते जरी खरं असलं तरीसुद्धा मात्र इथे आता बघ, आता यशोदा तिथे आलेला असतो आणि यशोदा तिथे आल्याबरोबर तो राजाकडे रागानेच पाहतो. पण राजाला माहिती असतं, जर मी आत्ता काही बोलायला लागलं किंवा काही बोललो तर मग मात्र इथे दादा माझ्यावर चिडू शकतो.
त्याहीपेक्षा मी इथून निघून गेलेलंच बरं, असं सुद्धा आता इथे तो बोलतो. आणि त्यानंतर तो आतमध्ये निघून जातो. म्हणत असतो, मला खूप झोप आली. जातो आणि अवनीचं दार वाजवत असतो. अवनी ही दरवाजा उघडते आणि त्याला सांगत असते, जे काही बोलायचं आहे ना ते तिथे उभा राहूनच बोल. इकडे जवळ येण्याची गरज नाही आहे किंवा काही बोलायची सुद्धा गरज नाही आहे. तेव्हा राजा अवनीला थँक्यू म्हणत असतो. आणि तुम्ही आज जे काही केलं आहेत ना ते खरंच पाहून मला सुद्धा आनंद झाला. तुमच्यामुळे आज ना इथे दांगट पाटलांची इज्जत आणि त्याचबरोबर गावामध्ये त्यांची जे काही आहे ना ते सगळं काही राहिलं आहे. फक्त आणि फक्त ह्या गोष्टी तुमच्यामुळेच झाल्या आहेत. खरंच अगदी मनापासून तुमचे आभार बरं का, असं राजा बोलत असतो. तेव्हा अवनी स्पष्टपणे त्याला सांगते, मी जे काही केलं आहे, ज्या काही गोष्टी मी इथे वागल्या आहे ना त्या फक्त आणि फक्त मी इथे तुझ्या घरच्यांसाठी केलं आहे. नाहीतर मी असलं काही करणार नाही, हे तुलासुद्धा चांगलंच माहिती आहे. असं सुद्धा आता इकडे ती स्पष्टपणे बोलत असते. आणि हे सर्व काही बोलल्यानंतर आता अवनी म्हणत असते, हे सगळं खूप जास्त अति होतंय, तुला असं वाटत नाही का? हे बघ राजा, मी काय म्हणते, मला इथे नाही राहायचंय. तू काहीही कर, पण काहीही करून ना मला इथून बाहेर काढ. मला इथे नाही राहायचंय. मला इथून कुठेतरी जायचं आहे, असं ती बोलत असते. आणि मला आत्ताच्या आत्ता कुठेतरी नेऊन सोड, म्हणजे आपण हॉस्टेल बघूयात. आपण इथे जास्त दिवस जास्त वेळ नाही राहू शकत, असं ती बोलू लागते. आणि तेव्हा लगेच आता इथे राजा म्हणत असतो, खरं तर ह्या प्रत्येक वेळी इथे निघून जाण्याचाच का बरं विचार करताय, तेच मला काही कळत नाही. प्रत्येक वेळी ह्यांना निघूनच का बरं जायचं असतं, हे सुद्धा मला कळत नाही, असं सुद्धा आता इथे ती बोलत असतो. आणि त्यानंतर म्हणत असतो, हे बघा मॅडम, मी काय म्हणतो ते एकदा ऐकून घ्या ना. हे बघ, मला काहीही ऐकून घ्यायचं नाही आहे. कारण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगू का, मला ना इथे आता ह्या खोट्या लग्नामध्ये असं अजूनच अडकून वगैरे अजिबातच राहायचं नाही आहे. त्यामुळे मी सांगते, मला ताबडतोब इथून बाहेर निघून जायचं आहे. मला इथे राहण्यामध्ये काही एक इंटरेस्ट नाही, असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. आणि तेव्हा राजा म्हणत असतो, हे बघा आता खूप उशीर झाला आहे. जे काही आहे ना ते आपण उद्या बोलायचं का? जे काही असेल ना ते आपण उद्या करायचं का? कारण आत्ता ना आपलं काहीही होऊ शकत नाही. आता हे सगळं काही बोलल्यानंतर लगेचच आपण पाहतो इथे तो म्हणत असतो, ते सगळं काही ठीक आहे, पण तरीसुद्धा मला मात्र इथे टेन्शनच झालेलं आहे. कसं आणि काय करायचं ते मला समजत नाही, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. आता हे सगळं काही बोलल्यानंतर राजा आता तिथून बाहेर येतो आणि म्हणत असतो, तुम्ही झोपा, मी सुद्धा झोपत आहे, असं म्हणून तो बाहेर जातो. आणि बाहेर गेल्याबरोबर आता विचार करत असतो की काय करावं कळत नाही. पण तेवढ्यातच समोर यशा असतो. आणि यशा म्हणत असतो, मला तुझ्याशी थोडंसं बोलायचं आहे, म्हणून किचनमध्ये जातो. आता किचनमध्ये गेल्यानंतर आपण पाहतो की इथे लगेचच हा म्हणत असतो, अरे बापरे, किती ऊन आहे ना, किती उकाडा भरलाय, मला तर फारच जास्त इथे तहान लागलेली आहे. ऐक नाही यशदा, आज ना दिवसभर पण खूप दमला आहोत आणि मी सुद्धा दमलोय. प्लीज तू सुद्धा दमला आहेस ना, मग आपण एक काम करूया, झोपूयात ना. मला सुद्धा झोप आली आणि तू सुद्धा झोप ना प्लीज. मला सुद्धा आता इथे बसू वाटे नाही किंवा उभा सुद्धा राहू वाटे नाही. पण आता इथे यशा म्हणत असतो, तुला अजूनसुद्धा कोणत्याच गोष्टीचं काहीच वाटत नाही का? अजूनसुद्धा तुला असंच वाटतंय का की तू जे काही हे करतोस ना ते सगळं व्यवस्थित आहे म्हणून? हे बघ, तेव्हा आता इकडे यशोदा म्हणत असतो, ती पोरगी काहीतरी वेगळंच सांगत होती आणि तू काहीतरी वेगळंच सांगत आहेस. नेमकं काय आहे हे सगळं? आणि तू खोटं का बरं बोलत आहेस? हे बघ, जे काही आहे ना ते सगळं खरं सांग, असं खोटं बोलू नकोस. तेव्हा आता इथे तो म्हणत असतो, अरे मी काही खोटं बोलत नाही. हे बघ, मी काय म्हटलं की माझं तिच्यावर अगदी मनापासून प्रेम आहे, पण मी असं नाही म्हटलं की तिचंसुद्धा माझ्यावर प्रेम आहे म्हणून. मी असं म्हटलो का? नाही म्हटलो ना. मग मग काय प्रॉब्लेम आहे? हे बघ, मी तिच्यासोबत लग्न केलं आहे, एवढ्या मोठ्या परिस्थितीतून, एवढ्या मोठ्या सगळ्या गोष्टीतून तिला बाहेर काढलेलं आहे. आणि मग तिला जर बाहेर काढलेलं आहे तर प्रॉब्लेम काय आहे ह्या सगळ्या गोष्टी करायला? आणि तुला एक गोष्ट सांगू का, तिथे ज्या वेळेला झालं ना त्यावेळेला एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट झाली होती. आणि ती म्हणजे की इथे तिला आता ह्या सगळ्या गोष्टी तिथे जाणं आणि ते सगळं काही करणं शक्य नव्हतं. आणि म्हणूनच हे सगळं काही केलं आहे आम्ही. आणि आणखी एक गोष्ट सांगतो, हे बघ, आम्ही हे लग्न वगैरे का केले, कशामुळे केले,
तर इथे तिला त्या सगळ्या गोष्टीतून बाहेर काढण्यासाठी लग्न वगैरे केलंय ना. मग जर ह्या सगळ्या गोष्टीमुळे जर तिचा काही प्रॉब्लेम होत नसेल तर काय आहे ना. उलट आता इथे सगळ्यांनी आनंदातच असलं पाहिजे ना. आणि प्लीज यशदा, तू एवढा लोड घेऊ नकोस, एवढं टेन्शन घेऊ नकोस तू. मग आता इकडे यशा म्हणत असतो, टेन्शन तुला येत नाही असं वाटतं का? अरे ती पोरगी काहीतरी वेगळंच सांगत होती आणि ती पोरगी काहीतरी वेगळंच सांगत असल्यामुळे आता टेन्शन हे येणारच ना. मग आता राजा म्हणत असतो, अरे उलट आज आणि रिसेप्शन आणि त्याबरोबर ह्या सगळ्या गोष्टी किती चांगल्या झाल्यात हे महत्त्वाचं नाही आहे का? कारण हे बघ, इथे दांगट पाटलांच्या घराला सुनेचा बाईचा आशीर्वाद लाभलाय आणि आपली ही जी काही आत्या आहे ना, त्या आत्याचा सगळा काही प्लॅन आणि ते सगळं काही इथे फ्लॉप झालं आहे. ही गोष्ट तुझ्या लक्षात येत नाही आहे का? असं म्हणून आता मलासुद्धा झोप आली आणि तूसुद्धा झोप प्लीज. असं म्हटल्याबरोबर तो आता बाहेर त्याच मुलांबरोबर पाण्यादा आणि धन्या ह्या सगळ्यांबरोबर झोपायला निघालेला असतो. आणि त्यांच्याबरोबर झोपायला निघाल्यानंतर आता इथे धन्या म्हणत असतो, काय चाललंय तुझं? हे बघ, असं अजिबातच होणार नाही. तू इथे झोपायचं नाही आहेस. आत्ताच्या आत्ता तुझ्या तुझ्या खोलीमध्ये तुझा, अरे तुझं आता लग्न झालं आहे. मग आता तो म्हणत असतो, अरे लग्न जरी झालेलं असलं ना तरीसुद्धा भावाचं प्रेम आहे. मी इथे भावाचं प्रेम कधीच कमी होऊ देणार नाही आणि काही जरी झालं ना तरीसुद्धा मी इथे तुमच्याबरोबरच झोपणार आहे, असं स्पष्टपणे तो सांगत असतो. आणि त्यानंतर आता लगेचच तो म्हणत असतो, पण अजिबात असं करायचं नाही आहे, कारण तू तिकडे जाऊन झोपायचं आहे, समजलं का? इथे अजिबातच झोपायचं नाही आहेस. पटकन पटकन जायचं आणि तिकडे आतमध्ये जाऊन झोपायचं. असं बोलल्याबरोबर लगेच आता आपण इथे पाहत आहोत की इकडे दुसऱ्या बाजूला मात्र हा पाण्यासुद्धा तिथे आलेला असतो. आणि पाण्यात तिथे आल्याबरोबर तो म्हणत असतो, काही गरज नाही आहे ह्या सगळ्या गोष्टी आणि हे सगळं काही इथे करण्याची. त्याचबरोबर इथे आता राजा म्हणत असतो, मला इथे झोपायचं आहे ना. मग आता यश आल्याबरोबर हे लोक यशालासुद्धा सगळं काही सांगतात आणि यशाला सगळं काही सांगितल्यानंतर यश मात्र म्हणत असतो, काही गरज नाही आहे इथे हे सगळं काही करण्याची आणि त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टी इथे तिला त्याला खोलीमध्ये जाऊन झोपायची. तो इथे झोपत आहे ना तर झोपू दे, असं म्हटल्याबरोबर आता त्या लोकांनासुद्धा इथे तो झोपायला लावत असतो. आणि त्यानंतर मात्र इथे धन्या म्हणत असतो, तुझं काय चाललंय ना मला ते समजत नाही आहे. हा इथे ऐकत नाही कोणाचं आणि त्यानंतर इथे तू त्याला ओरडायचं सोडून तू सरळ सरळ मलाच का बरं ओरडत आहेस? तो ऐकतोय का आपलं? आणि तेव्हा आता झोपा म्हणून सांगितलं ना. मग आता ते लगेचच झोपून जातात. आता झोपल्यानंतर आपण पाहतो की इकडे हळूचच राजा हा यशकडे पाहत असतो आणि तेव्हा यश मात्र रागानेच त्याच्यावर चिडत असतो. तर आता मात्र इकडे दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ झालेली असते आणि अवनी उठलेली असते. अवनी उठल्याबरोबरच आता तिला आंघोळीला जायचं असतं आणि त्यानंतर ती म्हणत असते, राजा राजा उठ ना. पण तेवढ्यातच आपण पाहतो की हा यशोदा बाहेर आलेला असतो. आणि यशोदा बाहेर आल्यानंतर इथे तो म्हणत असतो, काय झालं, तुम्हाला काही हवं आहे का? तेव्हा ती म्हणत असते, नाही नाही मला काही नको आहे, पण मला ना इथे हे करायचं आहे, म्हणजे मला ना आंघोळीला जायचं आहे आणि म्हणून मी इथे वॉशरूम शोधत आहे. तेव्हा आता यश म्हणत असतो, तुम्हाला आंघोळीला जायचं आहे ना, चला ना मग या ना, मी तुम्हाला घेऊन जातो आणि पाणीसुद्धा तापलेलं आहे. आणि तेव्हा तो तिला किचनमध्ये घेऊन जात असताना इथे हे तिघंजणं कसेही उलटे सुलटे वगैरे झोपलेले असतात. आणि तेव्हा आता यशोदा त्यांच्या अंगावर पाणी टाकतो, पांघरून टाकत असतो आणि म्हणत असतो, तुम्ही ना त्यांच्याकडे एवढं अजिबातच लक्ष देऊ नका, असू द्या, एवढं लक्ष वगैरे देण्याची काही गरज नाही, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. आणि त्यानंतर त्याचं काय ना मी त्यांना नंतर समजावतो. आणि त्याचबरोबर आता म्हणत असतो, तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगू का? हे बघा, तुम्हाला मला आणखी एक सांगायचं आहे की तुम्ही काल ज्या पद्धतीने आमच्यासोबत सगळं काही केलं आहे, ज्या पद्धतीने आमच्यासोबत वागलात, इथे ज्या पद्धतीने आमच्या घराची लाज राखली, हे सगळं काही ज्या पद्धतीने केले ना, त्यामुळे खरंच अगदी मनापासून तुमचे आभार बरं का. नाहीतर तुम्हाला सांगू का, तुमच्यामुळे इथे दांगट पाटलांचं ते सगळं काही इथे व्यवस्थित झालं आहे, असं तो बोलत असतो. आणि त्यानंतर हे सगळं काही बोलल्यानंतर आता इकडे अवनी म्हणत असते, पण तुम्ही ना इकडे
राजावर चिडलेला आहात. प्लीज तुम्ही असं त्याच्यावर चिडू नका ना. हे बघा, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये त्याची ना काही चूक नाही आहे. अहो, त्याने तर उलट माझी मदत केली आहे. आणि तुम्हाला सांगू का, इथे मी म्हणजेच कोणाची, चंद्रकांतची मुलगी आहे. आणि चंद्रकांतच्या मुलीला असं इथे पळून आणणं आणि तिचा जीव वाचवणं, तिच्यासोबत लग्न करणं, ह्या सगळ्या गोष्टी पाहिजे तेवढ्या एवढ्या सोप्या नाही आहेत हो. पण त्याने ते केलं आहे. उलट त्याने मला ह्या सगळ्या गोष्टीतून वाचवलं आहे. आणि तुम्ही प्लीज त्याच्यावर चिडू नका आणि त्याला समजून घ्या, त्याला माफ करा ना. हवं तर मी त्याच्या वतीने इथे तुम्हाला सॉरी म्हणते. तेव्हा तो म्हणत असतो, नाही नाही, असं काही नाही आहे. नाही, मी बघते ना की तुम्ही त्याच्यावर फार चिडलेला आहात आणि तुम्हाला त्याचा रागसुद्धा येतोय म्हणून. पण हे बघा, इथे काही जरी झालं ना तरी त्याची ह्या सगळ्या गोष्टीमध्ये नाही काही चूक आहे. मी तुम्हाला खरं सांगते, तो खूप चांगल्या मनाचा आहे हो. आणि त्यांनी माझी मदतच केली आहे आणि त्यांनी माझी मदत केल्यामुळे हे सगळं व्यवस्थित झालं आहे, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. आता हे सगळं काही बोलल्यानंतर आपण पाहतो की आता लगेचच इथे अवनी आणि राजा हे दोघेजण बोलत असतात. मग आता राजा म्हणत असतो, मी एक काम करू का, तुम्हाला मस्त गरमागरम चहा बनवू का मी? ऐका ना, मला चहा फार छान येतो बनवायला. मग आता लगेचच ती म्हणत असते, मी अगोदर आंघोळ करून येते. मग आता तो म्हणत असतो, ठीक आहे, तुम्ही अगोदर आंघोळ करून या, मी तुमच्यासाठी गवती चहा बनवतो. मग आता तेव्हा ती म्हणत असते, मला गवती चहा फार आवडतो. तेव्हा तो म्हणत असतो, बरं ठीक आहे, या तुम्ही ना आंघोळीला जाऊन या. असं म्हणून लगेचच आता इथे अवनी आंघोळीला जाते. आंघोळीला गेल्यानंतर इथे अण्णांचा तिला आवाज येत असतो. जेव्हा अण्णांचा आवाज येतो त्यावेळेला मात्र इथे अवनी घाबरत असते, कारण अण्णांना पित्त होतं आणि पित्त झाल्यानंतर ते अशा पद्धतीने पित्त बाहेर काढत असतात. आणि जेव्हा आता अण्णांचा आवाज आलेला असतो आणि आवाज आल्यानंतर इथे धावतच येते आणि म्हणत असते, बाहेर कोणीतरी आहे आणि कसला तरी आवाज येतोय बाहेर. असं बोलल्याबरोबर लगेचच आता इकडे ती म्हणत असते, तुम्ही चला ना प्लीज, लवकर चला ना. असं म्हणून आता इथे तो येतो आणि पाहतो तर काय, अण्णा असतात. आणि तेव्हा अण्णाला इथे यशोदा म्हणत असतो, अहो काय हे अण्णा, तुमची सून घाबरली ना, काय करताय तुम्ही? तेव्हा अण्णा म्हणत असतात, का का घाबरली का? आता कसं नाही घाबरणार सांगा बरं, तुम्ही असे चित्रविचित्र आवाज काढत होतात म्हटल्यावर घाबरणार ना. असं बोलल्याबरोबर आपण पाहतो की आता लगेचच ते म्हणत असतात, बरोबर, सॉरी सॉरी, कळलंच नाही त्या सगळ्या गोष्टी, माफ करा बरं का. आणि त्याचबरोबर आता लगेचच इकडे अवनी आंघोळीला जात असते. इथे मात्र दुसऱ्या बाजूला सगळेजण झोपलेलं असताना राजाला एक भयानक स्वप्न पडतं. राजाला असं स्वप्न पडलेलं असतं की आता अवनी ही घर सोडून निघालेली आहे. आणि जेव्हा अवनी घर सोडून जात असते तेव्हा ती म्हणत असते, मला आता ह्या घरामध्ये नाही राहता येणार आहे, मी आत्ताच्या आत्ता इथून हॉस्टेलमध्ये निघून चालली आहे. आणि तेव्हा तो तिला समजावत असतो. तो म्हणत असतो, असं असं नका ना करू प्लीज. हे बघा, हे घर तुमचं आहे, ही माणसं तुमची आहेत, तुम्हाला ह्या गोष्टी एवढ्या लवकर करण्याची काही गरज नाही आहे. प्लीज तुम्ही एकदा ऐकून घ्या ना. हे बघा. पण आता ती ऐकत नाही आणि लगेचच आता स्वतःच्या गळ्यामध्ये असलेलं मंगळसूत्र काढते आणि स्वतःच्या गळ्यामध्ये असलेलं मंगळसूत्र काढून लगेचच आता ती इथे राजाच्या हातामध्ये देते. आणि राजाच्या हातामध्ये दिलेलं मंगळसूत्र तो घेतो आणि तेव्हा त्याला हे स्वप्न पडलेलं असतं. आता त्याला हे स्वप्न पडल्यानंतर लगेचच आता तो उठून बसतो आणि म्हणत असतो, बापरे, असलं स्वप्न. मग आता अवनीला शोधायला लागलेला असतो. जेव्हा तो आता अवनीला शोधत असतो आणि अवनीला शोधत असताना ती तिच्या खोलीमध्ये सुद्धा नसते. मग आता हा विचार करत असतो, नेमकी अवनी गेली कुठे आणि खरंच ह्या इथे घर सोडून तर गेल्या नाही ना, असा सुद्धा आता इथे तो बोलत असतो. तर इथे दुसऱ्या बाजूला आता नमीने इथे फोन केलेला असतो, तो म्हणजेच की यशोदाला नमीने फोन केल्यानंतर आता लगेचच ती म्हणत असते, ऐक ना यशा, हे बघ. तेव्हा ईशा म्हणत असतो, बोल ना, एवढ्या सकाळी सकाळी का बरं फोन केला आहेस? तेव्हा इथे ती म्हणत असते, काही नाही, लग्न झाल्यावर मी सुद्धा तुला आता गरमागरम चहा बनवून देणार आहे, आज जसं तुला अवनीनं चहा बनवून दिला असेल. तेव्हा तो म्हणत असतो, ती आणि मला का बरं चहा बनवून देईल? असं कसं? आता ती ह्या घरची सून आहे म्हटल्यावर तीच तुला चहा बनवून देणार ना? नाही नाही, इथे दांगट पाटलांच्या घरी ज्या काही सुना येतात ना, त्या फक्त इथे काम करण्यासाठी अजिबातच येत नाहीत, लक्षात येते का तुझ्या? आणि तेव्हा लगेच आता इथे ती म्हणत असते, पण आपल्या दोघांचं लग्न झाल्यानंतर ना मीच तुला गरमागरम चहा बनवून देणार आहे, काय येते ना लक्षात तुझ्या? तेव्हा राजा म्हणत असतो, ए बाई, हे सगळं जर तुझ्या आईनं ऐकलं ना, माझी आई नाही, तुझी आत्या,
माझी आई असती तर कधीच माझं आणि तुझं लग्न लावून दिलं असतं. असं बोलल्याबरोबर आता तो म्हणत असतो, चल फोन ठेव. मग आता फोन ठेवला जातो आणि फोन ठेवल्यानंतर राजा इकडे सगळीकडे अवनीला शोधत असतो. पण अवनी त्याला घरामध्ये कुठेच सापडत नाही, कारण ती केव्हाच इथे वॉशरूमला गेलेली असते अंघोळीसाठी. आणि तेव्हा तो पाण्यात आणि त्याचबरोबर इथे धन्याला सुद्धा उठवत असतो आणि म्हणत असतो, अवनी घरात नाहीये, अवनी घर सोडून गेली आहे. काय काय बोलतोयस काय तू, वेडा आहेस का? हो, मी खरं खरं सांगतोय, अवनी मॅडम घरात नाही आहेत, बहुतेक त्या घर सोडून गेल्या आहेत. असं म्हटल्याबरोबर सगळेजण इकडे तिकडे सैरभैर होऊन शोधायला लागलेले असतात. आता आपण प्रेक्षकांनो उद्याच्या भागामध्ये पाहूयात. उद्याचा भागसुद्धा फार कमालीचा असणार आहे, कारण उद्याच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतंय की आता इथे हा जो काही राजा आहे ना, त्याला अवनी म्हणत असते, मला इथे राहायचं नाही आहे, मला काही जरी झालं ना तरीसुद्धा हॉस्टेलवर जायचं आहे, मी इथे नाही राहू शकत आहे. असं बोलल्याबरोबर लगेचच आता आपण पाहतो की इकडे तो म्हणत असतो, अगं अहो अवनी मॅडम, हे एवढं सोपं नाही आहे. पण अवनी मात्र कसल्याच गोष्टीचा विचार करत नाही आणि हॉस्टेलवर जाण्याचा निर्णय शेवटी तिने घेतलेला असतो. दुसरीकडे आपण पाहतो हा धन्या यशोदाला म्हणत असतो, मी काय म्हणतो यशोदा, ऐक ना, आता आपल्या राजाचं आणि अवनी वहिनीचं लग्न झालं आहे आणि त्यामुळे आपण एक काम करूयात का, आपण मस्त इथे त्यांना हनीमूनला पाठवूयात का? मला तर असंच वाटतंय की आपण त्यांना हनीमूनला पाठवूयात म्हणून. आता ह्याच्या तोंडून हे सगळं काही ऐकल्याबरोबर यशाला मात्र फारच मोठा धक्का इथे बसलेला असतो आणि धक्का बसल्यानंतर प्रेक्षकांनो आता इकडे अवनीचं काय होईल. अवनी मात्र इथे हॉस्टेलमध्ये एक रूम मिळवण्यासाठी गेलेली असते आणि तिथे गेल्यानंतर आता तिच्याकडे आधार कार्ड मागितलेलं असतं. आधार कार्ड नंबर आणि आधार कार्ड असेल तरच मात्र इथे तुम्हाला हॉस्टेलवर जाता येईल आणि त्याचबरोबर इथे रूम मिळेल असं स्पष्टपणे सांगितलेलं असतं. आता ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्यानंतर अवनी म्हणत असते, माझ्याकडे तर इथे आधार कार्ड वगैरे काहीही नाही आहे. असं म्हटल्याबरोबर आता काय करायचं हा प्रश्न तिला पडलेला असतो आणि हा प्रश्न तिला पडल्याबरोबर आता मात्र इथे हा जो काही राजा आहे ना, त्या राजाला प्रचंड आनंद झालेला असतो. राजा विचार करू लागलेला असतो की आता ह्यांना काहीही हॉस्टेलवर रूम वगैरे मिळू नये आणि आधार कार्ड तर अजिबातच मिळू नये असा राजा मनामध्येच विचार करत असतो. तर आता प्रेक्षकांनो अवनी पुन्हा दांगट पाटलांच्या घरी जाईल आणि पुन्हा दांगट पाटलांची सून बनून राहील का, पाहूयात उद्याच्या भागात. तोपर्यंत तुम्ही पाहत राहा बाई तुझा आशीर्वाद.